आकाशवाणी झाली, हीच माझी इच्छा आहे, मी याच रूपात पूजला जाईन. आणि अशा प्रकारे भगवान जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्ण, बलभद्र म्हणजे बलराम आणि सुभद्रा यांच्या त्या अनोख्या, अपूर्ण दिसणाऱ्या पण अत्यंत दिव्य मूर्तीची स्थापना झाली. पुढे या मंदिरात अनेक आश्चर्यकारक गोष्टी अनुभवायला मिळतात. मंदिराच्या शिखरावरचा झेंडा नेहमी वाऱ्याच्या उलट दिशेने फडकतो आणि दररोज एक पुजारी कोणतीही सुरक्षा साधन न वापरता त्या उंच शिखरावरती चढून झेंडा बदलतो. ही परंपरा शेकडो वर्षापासून अखंड सुरू आहे. मंदिराच्या वरून पक्षी उडताना दिसत नाहीत. एका राजाने भगवानासाठी मंदिर बांधलं, पण एक चूक झाली आणि त्या चुकीमुळे आजही भगवानाची मूर्ती अपूर्ण आहे. होय, हात नाहीत ना पाय नाहीत, तरीही लाखो लोक त्या देवाला नमस्कार करतात. इतकंच नाही तर त्या मंदिरात असा प्रसाद बनतो जो कधीच कमी पडत नाही. आणि अजून एक गूढ, त्या मंदिरावरचा झेंडा नेहमी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने उडतो. आणि सगळ्यात मोठं रहस्य म्हणजे दर 12 वर्षांनी त्या देवाचं हृदय बदललं जातं. पण ते हृदय काय आहे, कुठून आलं, हे आजपर्यंत कोणालाच माहिती नाही. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत जगप्रसिद्ध आणि रहस्यमय असं जगन्नाथपुरी मंदिराचं संपूर्ण रहस्य. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भगवान जगन्नाथांची खरी कथा, त्यांच्या अपूर्ण मूर्तीमागचं कारण, रथयात्रेचं अद्भुत महत्त्व आणि मंदिरातील काही थक्क करणारी रहस्य. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला कळेल एक असं रहस्य जे फार कमी लोकांना माहीत आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग सुरू करूया जगन्नाथपुरीची अद्भुत कथा. ही कथा सुरू होते द्वापर युगाच्या शेवटी, जेव्हा भगवान श्रीकृष्णांनी पृथ्वीवरील आपला अवतार संपवण्याचा निर्णय घेतला. एका शांत घनदाट जंगलात ते ध्यानस्थ बसले असताना एका शिकाऱ्याने त्यांना हरिण समजून त्यांच्या पायावरती बाण मारला. आणि त्या क्षणीही श्रीकृष्णांनी राग न करता हसत हसत आपला देह त्याग केला. अंत्यसंस्काराच्या वेळी एक अद्भुत घटना घडली होती. संपूर्ण शरीर जळून गेले, पण त्यांचा नाभी भाग किंवा हृदय जळलाच नाही. तो दिव्य भाग समुद्रात विसर्जित करण्यात आला आणि अनेक वर्षांनी तेच दिव्य तत्व ओडिसातील पुरीच्या किनाऱ्यावरती एका पवित्र लाकडाच्या रूपात प्रकट झाले. त्या काळात इंद्रदुम्न नावाचा एक महान भक्त राजा होता. त्याला स्वप्नात भगवान विष्णूंनी दर्शन देऊन सांगितले की मी त्या दिव्य लाकडातून प्रकट होणार आहे, तू माझ्यासाठी एक भव्य मंदिर बांध. आणि राजाने समुद्र किनाऱ्यावरती भव्य मंदिर उभारले. पण मूर्ती कोण घडवणार हा प्रश्न असताना एक रहस्यमय वृद्ध सुतार, ज्याला अनेक जण स्वयं विश्वकर्मा म्हणतात, तो आला आणि त्याने अट घातली की तो 21 दिवस दरवाजा मागे एकटाच मूर्ती तयार करेल. आणि जर कोणी दरवाजा उघडला तर तो काम अपूर्ण सोडून निघून जाईल. दिवस जात गेले, पण आतून कोणताही आवाज न आल्याने राणी चिंतेत पडली. आणि शेवटी राजाने अट मोडून दरवाजा उघडला, तेव्हा सुतार गायब झाला होता आणि मूर्ती अपूर्ण अवस्थेत होत्या. हात नव्हते, पाय नव्हते, फक्त मोठे गोल डोळे होते. राजा दुःखी झाला, पण तेव्हा आकाशवाणी झाली, हीच माझी इच्छा आहे, मी याच रूपात पूजला जाईन. आणि अशा प्रकारे भगवान जगन्नाथ म्हणजे श्रीकृष्ण, बलभद्र म्हणजे बलराम आणि सुभद्रा यांच्या त्या अनोख्या, अपूर्ण दिसणाऱ्या पण अत्यंत दिव्य मूर्तीची स्थापना झाली. पुढे या मंदिरात अनेक आश्चर्यकारक गोष्टी अनुभवायला मिळतात. मंदिराच्या शिखरावरचा झेंडा नेहमी वाऱ्याच्या उलट दिशेने फडकतो आणि दररोज एक पुजारी कोणतीही सुरक्षा साधन न वापरता त्या उंच शिखरावरती चढून झेंडा बदलतो. ही परंपरा शेकडो वर्षापासून अखंड सुरू आहे. मंदिराच्या वरून पक्षी उडताना दिसत नाहीत, जणू त्या जागेवरती एक अदृश्य शक्ती आहे. मंदिरात प्रवेश करताच
बाहेरच्या समुद्राचा प्रचंड आवाज अचानक शांत होतो, हे आजही एक न सुटलेलं गूढ आहे. इथला महाप्रसाद तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मातीच्या भांड्यांमध्ये एकावर एक 7 भांडी ठेवून जेवण बनवलं जातं आणि आश्चर्य म्हणजे सर्वात वरचं भांड आधी शिजलं जातं. हजारो लोक रोज प्रसाद घेतात, पण तो कधीच कमी पडत नाही आणि कधी उरतही नाही. या मंदिरातील सर्वात गूढ परंपरा म्हणजे नवकलेवर. दर 12 ते 19 वर्षांनी भगवानांच्या मूर्ती बदलल्या जातात. त्यासाठी विशेष पवित्र झाडांची निवड केली जाते, ज्यावरती शंख, चक्र यांसारखी चिन्ह असतात. मग संपूर्ण मंदिर अंधारात ठेवून पुजाऱ्यांच्या डोळ्यांवरती पट्टी बांधून जुन्या मूर्तीमधील ब्रह्म पदार्थ, जो श्रीकृष्णाच्या त्या दिव्य हृदयाशी संबंधित मानला जातो, तो नवीन मूर्तींमध्ये स्थानांतरित केला जातो. यावेळी इतकी गुप्तता पाळली जाते की कोणालाही तो पदार्थ पाहायला मिळत नाही. दरवर्षी होणारी जगप्रसिद्ध रथयात्रा हा या परंपरेचा शिखरबिंदू आहे. 3 भव्य रथ तयार केले जातात आणि भगवान स्वतः मंदिराबाहेर येऊन आपल्या मावशीच्या घरी म्हणजे गुंडीचा मंदिर जातात. लाखो भक्त रथ ओढतात आणि असा विश्वास आहे की जो हा रथ ओढतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात. आणि आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे मंदिराच्या शिखरावर असलेला सुदर्शन चक्र, तो कुठल्याही दिशेने पाहिला तरी आपल्याकडेच पाहतोय असं वाटतं. आणि सर्वात आश्चर्य म्हणजे या भव्य मंदिराची सावली कधीच स्पष्टपणे दिसत नाही. ही गोष्ट आजही अनेकांना चकित करते. या संपूर्ण कथेचा खरा अर्थ असा आहे की भगवानाला परिपूर्ण शरीराची गरज नसते. भक्ती आणि श्रद्धा असली अपूर्णतेतही पूर्णत्व असतं. आणि म्हणूनच जगन्नाथपुरी हे केवळ एक मंदिर नाही, तर श्रद्धा, रहस्य आणि भक्तीचं जिवंत प्रतीक आहे. तर मित्रांनो, ही होती जगन्नाथपुरीची अद्भुत, रहस्यमय आणि भक्तीने भरलेली कथा. या कथेतील प्रत्येक गोष्ट आपल्याला एकच शिकवण देते: देवावरती श्रद्धा असेल तर अशक्यही शक्य होतं आणि अपूर्णतेतही एक दिव्य पूर्णत्व लपलेलं असतं. जगन्नाथ भगवान आजही लाखो भक्तांच्या जीवनात चमत्कार घडवत आहेत आणि त्यांच्या या पवित्र धामाचं रहस्य आजही तितकं जिवंत आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अद्भुत कथा ऐकण्यासाठी आपल्या परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा जय जगन्नाथ. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रहस्यमय कथेसोबत. तोपर्यंत जय जगन्नाथ, जय श्रीकृष्ण.